कोणाच्या म्हणण्यावरून आपल्याला काहीच फरक पडत नसते, कारण आपल्या त्यामध्ये किमतीत आपल्या फरक पडू शकत नाही. कारण सोनं तर सोनं असतं. जरी त्या सोन्याला कोणी तांबा म्हटलं, पितळ म्हटलं तरी त्याची किंमत कधीच कमी होत नसते. त्यामुळे आपण सोन्यासारखे आहोत. चमकायचं तर नक्की चमकू. आपल्या मेहनतीने सातत्याने जगाला दाखवून देऊ. म्हणून तुम्हाला सांगते, स्वतःला दुसऱ्याच्या बोलण्यावरून कधी हर्ट करू नका. स्वतःला दुसऱ्याच्या बोलण्यावरून कधी दुखवू नका, कारण सोनं ते सोनं असतं. बघा या ठिकाणी आपण बघणार आपल्याला थोडक्यात काय करायचं आहे. नमस्कार, मी वैशाली. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या व्लॉगमध्ये. आणि आजचा माझा अभ्यासाचा विषय आकृती मालिका रिझनिंग. आणि आज 4लाच जाग आली, तशी 3:30लाच जाग आली होती अलार्मच्या अगोदरच, कारण आज आहे 26 जानेवारी. तुम्हाला पण हार्दिक शुभेच्छा रिपब्लिक डेच्या. तर कारण आज मला आवरायचं आहे भरभर, मुलांचा नाश्त्याला करायचं आहे, कारण दोघांनाही शाळेत घेऊन जायचं आहे आणि भरपूर उशीर होणार आहे, कारण त्यांना पोलीस ग्राउंडवर पण जायचं आहे परेड करायसाठी. त्यामुळे पोटात त्यांचा जरा चांगला जड नाश्ता हवा, नाहीतर मुलाला फार भूक लागते. म्हणून पट्टापट्टा माझं लेक्चर अटेंड करते, त्यानंतर थोडे प्रश्न सोडवून बघते. चला तर आता अभ्यासाला सुरुवात करूया. मला कोणीतरी गोडताईंनी कमेंट विचारली, ताई तू अजून ऑनलाईन क्लास लावले आहेत का? तर नाही, मी अजून कुठलेही क्लास लावले नाही. मी सध्या सेल्फ स्टडी करत आहे, कारण माझा 2-3 ज्या परीक्षा आहेत त्यांचा स्टडी सुरू आहे. आणि जेव्हा लावेल किंवा कुठलीही टेस्ट सिरीज जॉईन करेल तर नक्की तुम्हाला सांगेल. तर बघा मैत्रिणींनो, आपल्याला यशस्वी होण्यासाठी काहीतरी इच्छा असली पाहिजे. जेव्हा आपल्या मनात इच्छा असू ना, तेव्हा आपण त्या इच्छा हीच सुरुवात असते आपली. कारण आपण जेव्हा पेरतो ना, तेव्हा पेरण्याची जर इच्छा ठेवली तरच आपल्या मनात आपण काहीतरी विचार करतो की आता काय पेरायचं आहे ते. म्हणून आपण जे पेरतो ना तेच उगवतं. जर बटाटे लावले तर बटाटेच निघतील, आणि टोमॅटो लावले तर टोमॅटोच निघतील. बटाटे लावले तर टोमॅटो निघणार नाहीत. म्हणून निगेटिव्ह विचार मनात ठेवू नका, निगेटिव्ह विचारांना मनात थारा देऊ नका. पॉझिटिव्ह विचारांना पेरा. पॉझिटिव्ह विचारच तुमचे बाहेर छान असे बहरून येतील. आणि माझी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपण ज्या दिवशी पेरतो ना त्या दिवशी कधीच उगवत नसतं. कारण शेतकऱ्याला जाऊन विचारा, पेरणी आणि कापणी यामध्ये एक निश्चित कालावधी असतो. त्यामुळे अभ्यास आणि यश यामध्ये पण एक निश्चित कालावधी असेल. त्यामुळे थोडा आपल्याला संयम आणि धैर्य बाळगावेच लागेल. आता बघा, मी माझं कम्प्युटर बंद केलेला आहे, कारण माझा सरांचा क्लास संपलेला आहे अर्ध्या तासाचा. आता मी माझ्याजवळ जे पुस्तक आहे अनिल अंगलगे सरांचं, त्यातून माझी प्रॅक्टिस करून घेत आहे. आणि प्रॅक्टिस केलं आपल्याला तर प्रॅक्टिस मॅन परफेक्ट, आपल्याला थोडा फरक जाणवतो. आणि आपल्या अभ्यासात आपल्याला जे विकनेस पॉईंट आहे ते स्ट्रेंथमध्ये बदलायला मदत मिळते. हे कार्य आपण हाती घेतोय ना, जर आपण एखादं स्वप्न बघतोय त्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी कष्ट करावेच लागतील आणि ती तयारी दर्शवावी लागेल. कारण एवढी सहजासहजी स्वप्न पूर्ण होत नसतात. स्वतःला कारणं सांगायची नाही, मी कमनशिबी आहे, मी चुकीच्या नक्षत्रावर जन्माला आलो, किंवा माझ्याजवळ पुरेसा पैसा नाही, किंवा माझी आर्थिक परिस्थिती चांगली नाही, मला जर संधी मिळाली असती तर. एवढी कितीतरी भरपूर यादी असते आपल्याजवळ. पण आपण हा कधी विचार केला का, ही यादी जर मी नाही सांगितली आणि मी जरा मेहनत केली, माझ्या अभ्यासात सातत्य आणले तर फरक पडू शकतो ना. मग इतक्या वर्ष जर आपण ही कारणांची यादी आपल्याजवळ ठेवलेली आहे, आता यावर्षी आपण ही कारणांची यादी दूर करूया. आणि जरा माझ्याजवळ भरपूर वेळ आहे, माझं सगळं छान आहे, मला व्यवस्थित अभ्यास होत आहे, माझ्यासोबत देव आहे, हे सगळं करता नक्कीच यश मिळेल. आता बघा, माझा सगळा स्वयंपाक वगैरे झाला, माझं काहीही शूट झालं नाही कारण भरपूर घाई झाली होती. आणि बघा, मग मुलीला स्कूलमध्ये सोडलं मी. अगोदर तिला सोडलं, आता त्याला घेऊन जाते, कारण दोघांचा टायमिंग एकच होता 7 o'clockचा. त्यामुळे आता त्याला पण स्कूलमध्ये सोडायला मी निघत आहे. तर आत्ता बघा, त्याला पण स्कूलमध्ये सोडलेलं आहे. आणि आत्ता मी परत आता मुलीच्या स्कूलमध्ये जाणार, कारण तिने मला म्हटलं होतं मम्मा माझी परेड बघायला ये. त्यामुळे आता परत मला मुलीच्या स्कूलमध्ये निघावं लागेल. आणि आत्ता बघा 7:42 झालेले आहेत, म्हणजे पाऊण तास झालेला आहे आम्ही घराच्या बाहेर आहोत. आणि आत्ता बघा मी पोहोचलेले आहे मुलीच्या स्कूलमध्ये. आणि मला यायला उशीर झाला, 7:30लाच प्रोग्राम सुरू झालेला आहे. पण काही हरकत नाही, कारण मुलाला सोडायला गेले होते. आणि इथे तुम्हाला दिसत असेल बघा, प्रोग्राम सुरू झालेला आहे. कोणातरी गोडताईंची आज कमेंट दिसली की ताई नक्की आपण पुढच्या वर्षी आपल्या ध्येयापर्यंत असू, किंवा आपण तरी कुठल्या तरी शाळेत जॉईन असू तर नक्की असू, कारण आपण पॉझिटिव्ह विचार करायलाच हवा. कदाचित उद्या अशी वेळ येईल की आपण सुद्धा ध्वजारोहण होण्यासाठी एखाद्या शाळेत उपस्थित राहू शकू, आणि देव आपली इच्छा लवकरच पूर्ण करेल. तर यापेक्षा चांगलं अधिक काय असणार आपल्यासाठी की आपल्याला यश मिळणार म्हणून. तर बघा, इथे तुम्हाला दिसत असेल मुलीचा जो स्काउट गाईडची परेड आहे, माझी मुलगी स्काउट गाईडमध्ये आहे आणि तिची परेड सुरू झालेली आहे आता. आणि हेच आपले स्मॉल हॅपीनेस असतात आणि हे जपून ठेवायचे असतात मनाच्या कोपऱ्यामध्ये, कारण गेलेले क्षण पुन्हा येत नसतात आणि गेलेली वेळ पण पुन्हा येत नसते. त्यामुळे वेळ ही व्हॅल्युएबल असते, तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे आपण त्यांना फोटोच्या स्वरूपात साठवून ठेवतो.
तर आता तिचं सगळं शाळेतलं आटोपलेलं आहे आणि तिला म्हटलं चल वाडा लवकर, कारण आता मला मुलाला पोलीस ग्राउंडवर आणायला जायचं आहे आणि हिला पण घेऊन जायचं आहे, कारण तो पोलीस ग्राउंड भंडारा इथे गेलेला आहे, त्याची परेड आहे तिथे. तर आता आम्ही निघत आहे. तर आता आम्हाला जायला उशीर झाला आहे. तो वाट बघत असेल. कुठल्याही मुलाला अपेक्षा असते की आपल्या मम्मी पप्पांना आपलं कौतुक बघावं म्हणून, आणि आपल्याला ते बघायलाच हवं, कारण मुलं आपल्याला फॉलो करतात. आता आम्ही पोहोचलेलो आहे पोलीस ग्राउंडवर. आम्ही भरभर निघालो आहे. आम्हाला वाटलं झालं की काय सगळं, पण अजून काहीही झालेलं नव्हतं. त्यामुळे छान खुशी होती. अजून सुरुवात झाली नव्हती, फक्त पालकमंत्र्याचं भाषणच झालेलं होतं. आणि इथे बघा सगळी मुलं बसलेली होती. आणि हा आहे माझा मुलगा बुलबुलमध्ये. त्याला म्हटलं माझ्या मुलीला तू पाणी वगैरे दे, त्याला पाणी दिलं प्यायला. तसं त्याच्या टीचरने त्याला बिस्किटं वगैरे दिले असतील. आणि मग त्याला खूप खुशी झाली आम्ही आलो तर. आणि एक प्रोत्साहन मिळतं मुलांना, त्यामुळे आपल्याला नेहमी मुलांना कौतुक करण्यासाठी प्रोत्साहन द्यावंच लागतं. आणि हे दृश्य पाहून मन भारावून जातं नेहमी 26 जानेवारी 15 ऑगस्टला. आणि आपल्याला पण आपली मागची दिवस आठवतात आणि खूप छान वाटतं. या शिस्तीत आणि डिसिप्लिन बघणाऱ्या परेडला मला एक गोष्ट आठवली की आपल्याही जीवनात डिसिप्लिनला किती महत्त्व असतं ना. जर आपण डिसिप्लिन ठेवलं नाही किंवा अनुशासन ठेवलं नाही किंवा स्वतःला आपण शिस्तीची सवयच लावली नाही तर आपलं जीवन विस्कळीत होऊन जातं. म्हणूनच स्वतःला डिसिप्लिन फार लावणं आवश्यक आहे. आणि असंच स्वतःला डिसिप्लिन लावणं, तेव्हा कुठल्या तरी उंच पदावर नक्की पोहोचू आपण. जरी सरकारी नोकरी नाही तरी पण स्वतः यशस्वी होण्यासाठी नक्की आपण आपल्या वरच्या पायरीवर चढू, आपले स्मॉल हॅपीनेस जोपासू. आणि बघा किती छान, म्हणजे फक्त आयुष्यात सुखही असतं, आपल्याला ते शोधायचं असतं, येणाऱ्या संधीचा फायदा घ्यायचा असतो, तेव्हाच आपण नक्की काहीतरी करून दाखवू शकतो. आणि इथे बघा आता छोटे मुलं, आणि त्यांना माहीत पण नसेल की परेड कशी असते, पण कौतुकच करावं म्हटलं तेवढं कमीच. आणि ही फक्त KG1, KG2 आणि नर्सरीची मुलं आहेत. आणि याच्यानंतर बघा इथे तुम्हाला दिसेल आता माझ्या मुलाची परेड. आणि कौतुकास्पदच असतं, म्हणून म्हणतात लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रेवा, ऐरावत रत्न थोरं त्याचे अंकुशाचा मार. मुलांना, छोट्या मुलांना कशाचीही भीती नसते, कशाचंही टेन्शन नसतं, बिनधास्त असतात बिलकुल. बरोबर आहे ना. तर हे सगळं पाहून माझे स्मॉल हॅपीनेस मी तुमच्याबरोबर शेअर केले. नक्की सांगा कसे वाटले ते. आणि बघा आता इथे तुम्हाला दिसेल एक शिस्तप्रिय बँड. आणि मला वाटलं की हे स्मॉल हॅपीनेस तुमच्याबरोबर शेअर करावे म्हणून मी केले, कारण तुम्ही माझी यूट्यूब फॅमिली आहात. म्हणून म्हटलं चला हे पण तुमच्यासोबत शेअर करावं, माझ्या जीवनातले स्मॉल हॅपीनेस. त्यानंतर इथे मुलाच्या स्कूलचं पण फोटोशूट झालं. आणि नंतर मग आम्ही घरी जायला निघालो. त्यांना स्नॅक्स वगैरे मिळाले थोडेफार. आणि आता आम्हाला घरी जायचं आहे, कारण मुलाला भरपूर भूक लागली होती. तो म्हणाला मम्मा लवकर घरी चल, म्हणून आम्ही भरभर घरी निघालो. त्यानंतर आम्ही जेवलो, आराम केला थोडा. आणि दुपारी 4 वाजता मुलीचा अभ्यास घेतला, कारण तिच्या आता पुढल्या महिन्यात 15 तारखेपासून ॲन्युअल एक्झाम आहे, त्यामुळे मुलांचा अभ्यास घेणं आवश्यक असतो. ॲटमॉस्फिअर स्पेलिंग ऑफ ATMOSPHERE. फिल इन द ब्लँक्स. ओके, फिल इन द ब्लँक्स म्हटलं आता विचारणार आहे मी तुला. मटेरियल बर्न अप इन फिल इन द ब्लँक्स लेअर ऑन एंटरिंग फ्रॉम द स्पेस. मेसोस्फियर. मेसोस्फियर स्पेलिंग MESOPHERE. तर मग दोघांचा छान अभ्यास झाला आणि ती खेळायला गेली. म्हणजे असंच आमच्या घरासमोर प्लेग्राऊंड आहे तिथे. आणि मग मी बसले माझा अभ्यास रिझनिंगचा, कारण मध्ये माझा अभ्यास काही झाला नाही घरी आल्यानंतर वगैरे. त्यात मी आता घड्याळाच्या प्रतिमा करून घेत आहे थोडे. असेच तर मैत्रीण हॅपीनेस जोपासत स्वतःच्या मनात पॉझिटिव्ह विचारांना थारा द्या आणि आपल्या स्वतःच्या चुका सुधारून स्वतःला सिद्ध करून दाखवा, कारण हीच वेळ आहे आपल्यासाठी. तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. नक्की भेटूया पुढील व्लॉगमध्ये पुढील विषयासोबत, पुढील मोटिवेशनसोबत. तोपर्यंत तुम्ही पण एक स्मार्ट स्टडी करा, स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा आणि स्वतःचे स्मॉल हॅपीनेस जोपासा. आणि हो, मला एक तुम्हाला सांगायचं आहे की स्वतःला एवढ्या उंचावर नेऊन ठेवा की कोणी काही म्हटलं, कोणी काही बोललं म्हणून रडत बसू नका. तर स्वतः
त्यांच्यापासून इन्स्पायरेशन घेऊन स्वतःला सिद्ध करण्यासाठी मोटिवेट होत राहा. कारण जेव्हा निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हणतात ना, म्हणून जे निंदक आपल्या शेजारी असतील तेच आपल्याला शिकवून जातील.